कारण ज्या संगीत प्रकारावरती माझं प्रेम आहे त्या संगीत प्रकारामध्ये नवीन प्रयोग तितके होत नाही. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तू तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. सूर नवा ध्यास नावाचा नवीन पर्व आहे आणि या पर्वामधले माझे फेवरेट जज बनण्यापेक्षा मी थोडासा घाबरतो, कारण का माझी पहिली वेळ आहे दादांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. आणि माझं असं होतं की जेव्हा मी सूर नवा ध्यास नावा कार्यक्रम बघायचो तेव्हा असं एकदा तरी होतं की बाबा काही झालं तरी महेश काळेंना एकदा तरी भेटायचं. आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण. माझ्यासोबत महेश दादा. दादा कसा तुम्ही? छान नितीन, मला आनंद आहे तुम्ही भेटताय. ह्याचाही आनंद आहे की तुम्हाला माझं परीक्षण आवडतं, पण मला घाबरण्याची तुम्हाला काही गरज नाही. घाबरण्याची म्हणजे माझं स्पर्धक आहात ना. मी सौम्य आहे, मला घाबरण्याची काही आवश्यकता. माझं असं होतं की जेव्हापासून मी सूर नवा ध्यास नाव बघायला लागलो तेव्हापासून असं होतं की स्पर्धकांना भेटेल ना भेटेल ठीक आहे, पण मला बाबा महेश दादांना भेटायचं. कारण का तुमच्या आता प्रतिक्रिया किंवा तुमच्या ज्या त्यांना सांगणारे ज्या काही पॉइंट्स असतात ते एवढ्या सहज चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगता. माझं होतं की एकदा तरी भेट. आणि खूप वेळा चान्स हुकलेला माझा हा तुम्हाला भेटण्याचा, पण आज खरंच खूप बरं वाटतं तुम्हाला भेटून. तर कसा होता दादा जपानचा दौरा? जपानचा दौरा फार छान होता. मी पहिल्यांदाच गेलो जपानला, त्यामुळे काय अपेक्षा ठेवावी माहीत नव्हतं. थोडी अपेक्षा होती, कारण तिकिटांची बोंबाबोंब झाल्यानंतर माझ्या सोशल मीडियावरती कुठून तरी एक तिकीट मिळेल का, त्यामुळे माहिती होतं की रिस्पॉन्स चांगला आहे. पण रिस्पॉन्स हा तिकीट विक्रीला चांगला आहे, गाण्याला रिस्पॉन्स कसा आहे तिथे घेऊन गायल्याशिवाय कळत नाही. उदंड प्रेम मिळालं. आणि मला सगळ्यात आनंद होतो, मी सुरुवातीला एक साधारण 70 मिनिटं ख्याल गायलो शास्त्रीय संगीताचा. आधी विचारलं ग्रीन रूम मध्ये की इथे ख्याल कसे ऐकतात लोक, ते म्हणले ख्याल. म्हणलं हा, म्हणजे कळालं काय ऐकतात. पण मग अशा ठिकाणी मी जाऊन अट्टाहासाने ऐकवतो. खूप लोकांनी छान ऐकून घेतला, खूप प्रतिसाद दिला त्याला. मग त्यानंतर मी एक वर्कशॉप केलं, त्याच्यात एक 60-70 लोक आली होती. त्यांनाही खूप वर्कशॉप आवडल्यापेक्षा गाण्याच्या सानिध्यात राहायला त्यांना खूप आवडलं. त्यानंतर आणखीन एका ठिकाणी योकोहामा, टोकियोमध्ये गाणं होतं. योकोहामामध्ये त्यांना कार्यक्रम करायची इच्छा होते, पण त्या कमी वेळामध्ये काही करता येणार म्हणून मी फक्त एक त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केली. तर अवघ्या एक छोटंसं गाव आहे ते, अवघ्या 1.5 दिवसाच्या तयारीवरती तिथे 150-200 लोक जमली, खूप प्रेमाने भेटले. मुळात ना, म्हणजे तुम्ही मला विचाराल तुमचा पेशा काय आहे, तर मी गायक जरी असलो ना तरी आनंद देण्याचा पेशा आहे माझा. त्यामुळे गाणं मला येतं. मला आनंद देण्याची पद्धत जरी गाणं असलं तरी गाण्यामार्फत आनंद देणं हे मला सगळ्यात जास्त आवडतं. आणि तो जेव्हा आनंद मिळतो ना लोकांना, तेव्हा खूप बरं वाटतं. बरं दादा, एक तुमच्याबद्दल एक गोष्ट मला कळाली की ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळी दादा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते आणि त्यांना गाण्याचा रियाज करायला लागायचा, तो रियाज त्यांच्या रूममेट्सला ऐकवत नव्हता. म्हणजे त्यांना त्यांच्या रूममेट्सला ते आवडायचं नाही. म्हणून दादा असं तुम्ही, मला असं कळालं की सुलभ शौचालयामध्ये जाऊन हा रियाज करायचा. कितपत खरी गोष्ट आहे ही? पण ते सुलभ शौचालय माझ्या रूम मधलंच होतं. नाही तर लोकांना वाटेल पब्लिक टॉयलेट मध्ये जाऊन करतोय काय. नाही, माझ्या रूममेटला आवडायचं नाही असं नाही, त्याला खूप आवडायचं गाणं. सुरेश रंगराजन त्याचं नाव. तो ना PhD कॅन्डिडेट होता तेव्हा, तर त्यामुळे त्याला लॅबमध्ये राहणं खूप गरजेचं होतं. तो घरी यायचा 2-3 वाजता आणि माझी गाणं रियाज करायची वेळ सकाळी 4-4:30ची. मग त्याला विचारायला झोप मिळावी ना, मी गाणार, माझ्या गाण्याचं मला कौतुक. अर्धवट झोपेतल्या माणसाला काय कौतुक असणार. म्हणून आमच्याच घरातल्या बाथरूम मध्ये जायचो मी, ते कमोड बंद करायचो आणि तोंडावरती उशी ठेवून रियाज करायचो. तुमचा प्रवास आता खरंच खूप चांगल्या पद्धतीने आमच्या भेटीला आलाय. एक नवीन पर्व येतं आपल्या, यामुळे त्यामध्ये नवा साज नवा बाज आहे, नवीन कंटेस्टंट आहे आणि प्रत्येकाची शैली वेगवेगळी आहे. तुम्ही काय सांगाल की प्रत्येक कंटेस्टंट तुमच्या नजरेमधून कसा आहे? छान आहे. आता तर सुरुवात होतीये, त्यामुळे अजून उलगडत जाईल. पण सगळे हे बा, इथवर आता तर ऑनलाईन ऑडिशन्स होता म्हणून मी ऐकलं की 10,000 लोकांनी सबमिट केलं.
तर 10,000तनं हे इथपर्यंत आले म्हणजे चांगलेच असतील की नाही. त्यामुळे प्रत्येक जण येतो. आणि मला आणखीन काय आवडतं माहिती का, प्रत्येक जण येतो, तो ज्या ठिकाणून येतो ना तो प्रांत घेऊन येतो. आमच्याकडे 2 मुलं बेळगावची आहेत, त्यांच्या मराठीला तो एक बेळगावी हेल आहे. मग नंतर कोल्हापूरची मंडळी आहेत. अशी वेगवेगळ्या प्रांतातनं जेव्हा मंडळी येतात तेव्हा त्यांचं एक आपलेपण, एक युनिक क्वालिटी ज्याला म्हणतो ना, ती घेऊन येतात. त्यामुळे गाण्यासोबत ते सुद्धा बघायला मला पर्सनली खूप आवडतं. आणि प्रत्येक पर्वातला प्रत्येक स्पर्धक हा त्याची स्वतःची एक कहाणी घेऊन येतो. ती कहाणी आम्हाला दिसते, स्पर्धेत गाणीच दिसतात. तर गाण्यांसोबत ती कहाणी समजून घ्यायला पण मला खूप आनंद होतो. बरं, मला एवढं सुद्धा माहिती की दादा तुम्ही संगीत नाटकांपासून सुरुवात केली, तुम्ही स्वतः संगीत नाटकांमध्ये गायलात सुद्धा आहात. आत्ताच्या घडीला कुठेतरी संगीत नाटक ही कमी झालेले आपल्याला आपण पाहू शकतो. म्हणजे बाकीचं संगीत असलं तरी संगीत नाटक हे आपल्या नाटक सृष्टी म्हणजे संगीताच्या सृष्टीतला पहिला वीट आहे असं बोलू शकतो. तर अशी खंत कुठे वाटते का की आता जो ऑडियन्स आहे किंबहुना आताचा जो कलाकार प्रेक्षक आहे त्याला संगीत नाटक ऐकायला आवडत नाही, किंबहुना त्या पद्धतीचं संगीत नाटक चांगलं बनवू शकत नाही, अशी खंत कुठे वाटते का? कसं खंत निश्चितच वाटते. तुमचा प्रश्न जो आहे तो खंत निश्चितच वाटते. कारण ज्या संगीत प्रकारावरती माझं प्रेम आहे त्या संगीत प्रकारामध्ये नवीन प्रयोग तितके होत नाहीत जितके पूर्वी व्हायचे. पण तुम्ही जर विचार केला ना तर त्या काळामध्ये तितकं संगीत लोकांपर्यंत पोचायचं नाही ना. मी रेडिओवरती फक्त सकाळीच वाजायचं, ते दिवसभर संगीत नाही वाजायचं. त्यामुळे संगीत नाटकांच्या मार्फत तुम्हाला पाहिजे तेव्हा ते प्रयोग तुमच्या गावात यायचे आणि त्यावेळेला संगीत तुम्हाला ऐकायला मिळायचं. पण आता 100-160 चॅनल झालेत, प्रत्येक चॅनलवरती काही ना काहीतरी असतं. युट्यूब झालं, युट्यूब सारखे आणखीन प्रसार माध्यमं झालेली आहेत ज्याच्यातनं ऐकायला मिळतं. त्यामुळे जरी संगीत नाटक आज तितकं नाही याची खंत आहे, तरी याचा आनंद निश्चित आहे की आमच्या काळामध्ये आम्हाला जितकं संगीत ऐकायला कष्ट घ्यायला लागायचे तितके आज लागत नाही. मी मगाशी इंटरव्ह्यू मध्ये सांगत होतो की एखादं गाणं आवडलं आणि ते पाठ करायचं वाटलं तर ते लिहून घेता घेता गाणं संपायचं. मग गाणं संपल्यानंतर ते पुढे कधी वाजेल ह्याची वाट बघत बसायला लागते. आज तसं नाही, तुम्हाला गाण्याचे शब्द, लिरिक्स ऑफ, समजा कानडा राजा म्हटलं की ते लगेच समोर येतात. कानडा राजा म्हटलं तर मीच गायलेले 100 लोकांनी रेकॉर्ड करून ठेवलेले मैफिलीतलं सापडतात. त्यामुळे खंत जरी असली ना तरी सुलभ नक्की झालंय. आता सुलभ झालेलं संगीत आपल्या लोकांनी त्याचा फायदा किती करून घ्यायचा ही जबाबदारी आपल्यावरती आहे. खरंच मला खूप भारी वाटतं दादासोबत बोलून. दादा, वेळेच्या अभावी आपण तुर्तास इकडे थांबूया, पण एक माझी इच्छा आहे, जातात एक छोटंसं गाणं, म्हणजे मी हे गाणं दर दिवशी रात्री झोपताना एकदा तर ऐकतो, ते म्हणजे तोच चंद्रवंदन हा नवादा. अरे बापरे. मग माझं असं होतं, हे गाणं मी इंस्टाग्रामवर रीलवर ऐकलेलं पहिली गोष्ट, खरी गोष्ट. पण नंतर जेव्हा मी सर्च केलं, जेव्हा सुधीर फडके यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं, तेव्हापासून ते असं झालं किंवा झोपताना भले ते 5 मिनिटात असं आपण एक अंतर तरी ऐकायचं, आणि मी तसं नेहमी करतो. ते गाणं माझ्यासाठी होऊन द्या. मी खरं तर ते गाणं गात नाही, मी एका पर्वामध्ये कुठेतरी ते गुणगुणलं होतं. त्याच्यानंतर मी गातो, एकच ओळ येते मला, ती गातो. मी पाठ आहे गाणं सगळं येतं. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तू तीच तूही कामिनी, तीच तूही कामिनी, तोच चंद्रमान भात. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप भारी वाटत. पुढे सुद्धा आपण असेच भेटत राहू, आणि धन्यवाद आमच्या चॅनल सोबत गप्पा मारल्याबद्दल.